नमस्कार, पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवतो आहे तेंडलीची मस्त रुचकर अशी सुकी भाजी. लहान मुलांच्या टिफिनमध्ये किंवा मोठ्यांच्या टिफिनमध्ये या पद्धतीची तेंडलीची भाजी जर तुम्ही दिलात तर डब्यातून ती परत येणार नाही याची गॅरंटी. तर इतकी ही भाजी चविष्ट बनते. बरं, बनवण्याची पद्धतही अगदी सोपी आहे. त्याला काही कांदा, टोमॅटो काही घालण्याची गरज नाही. अगदी झटपट कमी साहित्यामध्ये बनून तयार होते. चला तर मग अशी ही तोंडलीची रुचकर भाजी कशी बनवायची ते बघूयात. आता भाजी बनवण्यासाठी इथे ही तोंडली मी धुवून घेतलेली आहे. भाजीसाठी जेवढी तोंडली लागतील तेवढी तुम्ही इथे घ्यायची. आता ही तोंडली अशी मी बारीक चिरून घेतली. उभी चिरून न घेता या पद्धतीने चिरून घेतलेली आहे. तर ही भाजी मी तव्यामध्ये बनवणार आहे. त्याकरिता तव्यामध्ये घेतलं आहे 2 चमचे तेल. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये घालायची आहे मोहरी. अर्धा चमचा मोहरी यामध्ये मी घातलेली आहे. मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडली की घालायचं आहे जिरं. तर जिरंसुद्धा अर्धा छोटा चमचा मी यामध्ये घातलेला आहे. आता जिरं चांगलं फुललं की घालायचं आहे हिंग. हिंग घालून घेतल्यानंतर कढीपत्त्याची पानं यामध्ये घालायची. फोडणी चांगली चुरचुरीत अशी बनवायची आहे म्हणजे भाजीला खूप छान अशी चव येते. आता या फोडणीमध्ये आपण हळद घालून घ्यायची आहे. अगदी पाव चमचा हळद यामध्ये घालायची आहे. हळद घातल्यानंतर इथे लाल तिखट घालायचं आहे. लाल तिखटसुद्धा मी पाव चमचाच घातलं आहे. तुम्हाला तिखटाचं प्रमाण जसं आवडत असेल तसं तुम्ही घालू शकता. मुलांच्या टिफिनमध्ये द्यायची असेल तर तिखट थोडं कमी घाला. आता फोडणीमध्ये हळद तिखट घालून घेतल्यानंतर लगेचच आपण चिरून घेतलेली जी तोंडली आहे ती घालायची. या पद्धतीने बनवलेली भाजी मुलंसुद्धा खूप आवडीने खातात, त्यामुळे एकदा जरूर बनवून बघा. तर आता ही तोंडली फोडणीमध्ये चांगली परतून घ्यायची म्हणजे भाजीला खूप छान असा स्वाद येतो. कुठलीही भाजी फोडणीमध्ये 2 ते 3 मिनटं तरी परतून घ्यायची. घातल्या भाजी लगेचच शिजवायला ठेवायची नाही. ती अशा प्रकारे परतून घेणं गरजेचं आहे. तर 2 ते 3 मिनटं अशा प्रकारे फोडणीमध्ये ही तोंडली मी परतून घेतलेली आहे. आणि आता त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. चवीप्रमाणे मीठ इथे मी घालून घेतलं आहे. आता मीठ घातल्यानंतर एकदा मिसळून घेऊ आणि यावर झाकण ठेवून आपल्याला ही तोंडली एक 7 ते 8 मिनटं शिजून घ्यायची. झाकण ठेवल्यानंतर झाकणामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे भाजी वाफेवर अगदी छान शिजेल. म्हणूनच झाकण ठेवताना त्यामध्ये आपल्याला पाणी घालता येईल असं झाकण ठेवायचं. आता ही भाजी छान अशी 7 ते 8 मिनटं शिजू देऊयात. आता 7 ते 8 मिनटं भाजी छान अशी शिजली आहे. भाजी शिजायला ठेवल्यानंतर अधूनमधून 1-2दा बघायचं म्हणजेच भाजी 1-2दा ढवळून घ्यायची. तर इथे आता तोंडलीची भाजी आपली चांगली शिजली आहे. एकदा छान अशी परतून घेऊ आणि यामध्ये आता अगदी थोडंसं गूळ घालणार आहे चवीसाठी. तुम्हाला नसेल घालायचं, नाही घातलात तरी देखील काही हरकत नाही. गुळाने भाजी गोड तर होत नाही पण चवीला खूप छान लागते आणि मुलंसुद्धा आवडीने खातात. तर गूळ घालून घेतल्यानंतर इथे ओलं खोबरं मी यामध्ये घातलेलं आहे. ओलं खोबरंसुद्धा तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. नाही आवडत असेल तर नाही घातलात तरी देखील चालेल. आता यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट घालते. हे कूट मी अगदी बारीक वाटलेलं नाही आहे, तर भरडसर असं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. अशी शेंगदाण्यांची जाडसर भरड करून यामध्ये घातल्यामुळे काय होतं तर भाजी खाताना खूप अप्रतिम लागतात ते दाण्यांचे तुकडे. तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूट बारीक करून घालायचं असेल तर तसंही घालू शकता. तर आता दाण्याचं कूट आणि खोबरं घालून घेतल्यानंतर भाजी एकदा मिसळून घेऊ. आता यावर मी झाकण ठेवणार नाही आहे. अशीच ही भाजी 2 मिनटं मी तव्यावरच परतून घेणार आहे म्हणजे छान अशी क्रिस्पी होते भाजी. त्यामुळे मुलंसुद्धा खूप आवडीने ही भाजी खातात. अप्रतिम लागते चवीला या पद्धतीने केलेली भाजी. तुम्ही नक्की घरी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर अशी झाकण न ठेवता 2 ते 3 मिनटं परतून घेतल्यानंतर इथे ही भाजी आपली तयार आहे. वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची. थोडंसं ओलं खोबरं वरून घालायचं आणि भाजी सर्व करायची. गरमागरम अशी चपाती, पोळी, भाकरी
किंवा वरण भात कशाही सोबत ही भाजी अप्रतिम लागते चवीला. तुम्ही नक्की करून बघा. लहान मुलं तर टिफिनमध्ये ही भाजी अगदी एन्जॉय करतील. तर तुम्हाला ही आजची तोंडलीच्या भाजीची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तसंच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.